सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात 17,423 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत त्यामुळे वाढ झाली आहे। त्यामुळे वाईचे महागणपती मंदिर कृष्णा नदीच्या पुरामुळे अर्ध बुडाले। धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे वाई शहरातील नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। वाईचा महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा पडलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।